रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार. आजच्या माऊलींच्या सेवेला आपण सुरुवात करूया. तर आपण काल अध्याय 10व्यातील आपण काल 25 श्लोकांचं माऊलींच्या प्राकृत भाषेसहित वाचन केलं होतं. आता आपण तिथून पुढच्या सेवेला सुरुवात करूया. प्रथम माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. नंतर गणपती बाप्पाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सर्व ज्ञानेश्वराशी. श्लोक क्रमांक 26. अश्वत्थाः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदाः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावत गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. कल्पद्रुमहन पारिजातु गुणे चंदनो हि वाढ विख्यातु. तरी या वृक्षजाता आतु अश्वत्थो तोमी देवऋषी आंतु पांडवा नारदो तोमी जानावा. चित्ररथो मी गंधर्वा सकळिका माझी यया अक्षेषा ही सिद्धा माझी कपिलचार्यो मी प्रबुद्धा. तुरुंग जाता प्रसिद्धा आत उचे श्रवामी. राजभूषण गजा अंतु अर्जुना मी गायरावतो पयोराशी सुरमथितो अमृतांशतो मी. ययो न रामाची राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ प्रजा होऊनी सेविते. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधो रजनक्षास्मि कंदर्पः सपर्णास्मि वासुकियः. अनन्तच्छास्मि नागानां वरुणोदयादसामहं पितॄणामर्यं चास्मि यमः संयमतामहं. पै आघवे हातीरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमख तीनर करा आरोळणी असे. धेनूमध्ये कामधेनू ते मी म्हण विश्वकसेनू. जन्मविद्यांत मदनू तो मी जाणे सर्पकुळांतु अधिष्ठा वासुकी गामी कुंतीसुता. नागा माझी समजता अनंत तो मी अगा यादचा अंधू जो पश्चिम प्रमेदेचा कांदू. तो वरुण मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता. तो मी हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभ लिहिती प्राणियांची या माणसाचा झाडा घेती. मग केली अनुरूप होती भोग नियमजे तया नियमितया माझी यमू जो कर्मसाक्षी धर्म. तो मी म्हणे राम रमापती. प्रल्हादाच्यास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतयेच्छ पक्षिणाम्. अगादैत्यांच्या कुळी प्रल्हादो तो मी निहाळे मनोनी दैत्या भावधीमये लिपेचिना. पै कळी दया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू. श्वापदा अंतु शार्दळू तो मी जाणा. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी. या लागी जो पाठीवारी वाहू शकेम. पवनाः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं. त्रिदक्षाणां मकरच्छास्मि
श्रोतसामस्मी जानवी. पृथ्वीची या पसारा माझी घडाने लगता धनुधरा. एकची उड्डाणे साता ही सागरा. प्रदक्षिणा करी जो तया वहरी गती म्हणता. आतू पवनी तो मी पांडुसुता. शस्त्रधरा समजता माझ्याही श्रीराम तो मी. जेने साकडली या धर्माचे ने कैवारे. आपण पया धनुष्यही करुणी दुसरे. विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. पाठी उभी पाठी उभी ठाकोनी सुवेळी. प्रताप लंकेश्वराची सिसाळी. गगनी उदो म्हणतया हस्तवळी. दिदली होता जेने देवांचा मानू गिवसेला. धर्मासी जीर्णोद्धारच गेला. सूर्यवंशी उदेला सूर्य चोका. तो हतीरू परजित्या अंधू. रामचंद्र मी जानकी कांधू. मकर मी पुच्छवंतू. जळाच्या रामाची. पै समजता ही ओघा. मध्यचे भगीरथी आणि ते गंगा. चेन्नूने फिरली मग जंगा. फाडून दिलेली ते त्रिभुवनैक सरिता. जानवी मी पांडुसुता. जलप्रवाह समजता माझारी जाणे. ऐसे निवगळल्या सृष्टीपैकी. विभूती नाम स्वतः ऐकेकी. सगळेन जन्मसहस्रे अवलोकी. अर्घ्या नव्हती सर्वनामदिरातंच. मध्यम चैवामर्जुनम्. अध्यात्मविद्या विद्यानां. वादः प्रवदातमहम्. अक्षरान्मकरो अस्मि. गन्धः सामासिकस्य च. अहमेवाक्षय कालो. धाताय विश्वतोमुखम्. जैसी अवघेची नक्षत्रे वेसावी. ऐसे चाड उपजेल जे जीवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी. का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा. तरी भूगोलोची काखे सुवावा. तैसा विस्तार माझा पाहावा. तरी जाणावे माते. जैसे शाखाचे फुलफळ. एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडून या मूळ. जेवी हे ती खेपे. देवी माझे विभूती विशेष. जरी जाणू पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष. जाणीजे मानले एरविवेगाली या विभूती. काही एक परिससी किती. म्हणून एकी हेळा महामती. सर्व मी जाण. मी आगवीयेचे सृष्टी. आदी मंद्याती किरीटी. होत प्रोतपटी तंतू जेवी. ऐसिया व्यापका माते. जे जाणावे तै विभूती भेदे काय करावे. कधीही तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. का जे तुवा पुसली या विभूती. म्हणून तिया ऐक सुभद्रापती. तरी आता विद्या माझी प्रस्तुती. अध्यात्म विद्या ते मी. अगा बोलतयांची आठाई. वादू तो मी पाही. जो सकल शास्त्र संमत एकही सरेची ना. जो निर्वोची जाता वाढे. ऐकली या उत्पेक्षरे चढे. जयावरी बोलतयांची गोडे. बोलणी होती ऐसा प्रतिपादाना माझी वादू. तो मी म्हणे हो बिंदू. अक्षरांत विशदू आकारू तो मी. पैगा समासामांझारी. द्वंद्व तो मी अवधारी. मक्षका लागुनी ब्रह्मावेरी. ग्रासिता तो मी. मेरू मंदारादिकी सवी. सहित पृथ्वी दे विरवी. जो एकार्णवाते ही जिरवी. जेथीचा तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी. सगळ्या पवनाती गळे गिरिटी. आकाश जयाची आपोटी सामावली. ऐसे अपार जो काळू. तो मी म्हणे लक्ष्मी लिळू. मग पुढती सृष्टीचा मिळू. सृजिता तो मी. मृत्यू हा सर्व हरच्छा. भविष्यत्या. कीर्ती हा श्रीवारकाच्या. नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. आन सृजलिया भूताते मीची घरी. सकळा जीवनही मीची अवधारी. शेखी सर्वाते या संहारी. तेव्हा मृत्यूही मीची. आता श्रीगणांचा पैकी. माझ्या विभूतीचा आता अनेकी. या एक कौतिकी सांगची तिला. तरी नीच नवी जे कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती. आणि औदर्यासी जे संपत्ती. तेही मीचे जाणे. आणि ते गा मी वाचा. जे सुखासनी न्यायाचा. आरुढोनी विवेकाचा मार्गीला चाले. देखिलैनी पदार्थे. जे आठवणी दे माते. ते स्मृती ही पै ऐथे. त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुजायिनी. मेधा ते गा मी येये जनी.
धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी, एवं नारी माझारी या सातही शक्ती मीचे अवधारी, ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला. तर आपल्या आता 280 ओव्या वाचून झाल्या आहेत. आता आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. ठीक आहे. ये इथं पप्पा कराय. आवाज बारीक कर का. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे. अश्वांमध्ये अमृत प्राप्तार्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा मी आहे. गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि नरांमध्ये राजा मी आहे असे जाण. कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे. पिंपळ. अर्जुना, देवर्षींमध्ये जो नारद ती माझी विभूती आहे असे समज. आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्णही सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये 14 रत्नातील एक जो उच्चैःश्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे. अर्जुना, राज्यांची भूषण असलेल्या हत्तीमध्ये ऐरावत ही माझी विभूती आहे. तो देवांनी मंथन केलेल्या क्षीर समुद्रातून अमृताबरोबर निघाला. ज्याला सर्व लोक आपण प्रजा होऊन कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे तो माझी महत्वाची विभूती आहे. आयुधांमध्ये वज्र मी आहे. धेनूंमध्ये कामधेनू मी आहे. प्रजोक्तीला कारण जो काम तो मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. नागांमध्ये अनंत मी आहे. जलदेवतांमध्ये वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे. नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ पार पडलेल्या इंद्रांच्या हातात असते ते वज्र माझी विभूती आहे. सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. जन्म देई व विनाद्यांमध्ये काम तो मी आहे असे समज. सापाच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे. अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे. हे मी खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभ पुण्य पापे जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, पण जशी कर्म केली असतील त्याला अनुरूप जे भोगावे नियंते आहेत. कर्मानुरूप सुखदुःखाचा जे भोग देतात त्या निग्रहानुग्रह करणाऱ्यांमध्ये सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. हरण करणाऱ्यात काल मी आहे. पशूंमध्ये सिंह मी आहे. पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती होय असे समज. आणि म्हणूनच तो असुरी स्वभावधिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि हिंस्र पशूमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. वेगवान वस्तूंमध्ये वायू मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे. मत्स्यांमध्ये मकर मी आहे. नद्यात भागीरथी नदी मी आहे. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना एका उडी सरशील पृथ्वीच्या विस्तारातील 7ही समुद्राला जो प्रदक्षिणा करतात असे जे आहे त्या अत्यंत वेग असलेल्यामध्ये जो वारा अर्जुना ती माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम ती माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार करून आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन
त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळविले. नंतर ज्या रामचंद्राने 16 पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाच्य त्यांचे हातात बळी म्हणून दिले, ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला असा जो जानकीनाथ रामचंद्र, तो शस्त्र धारण करणारा मध्ये माझी विभूती आहे. जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. सर्वही जलप्रवाहांमध्ये जी गंगा तिला भगीरथ आणीत असतात मध्येच जनु नावाच्या ऋषीने गिळलीत व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्यास मोकळी करून दिली, अशी तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी, ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींचा एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हावयाच्या नाहीत हे पक्के समज. हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत तसाच मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. आकाशातील एकूण एक नक्षत्र टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल, त्या वेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे, किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वी बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावायची असेल तर माझे ज्ञान करून घ्यावे. फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एकाच वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात आले असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळ उपटून हातात घेतले पाहिजे, त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर माझेच दोषरहित स्वरूप जाणावे. एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार, म्हणून बुद्धिमान अर्जुना, एकदाच समज की हे सर्व मी आहे. ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे उभे एक सुतच भरलेले असते, त्याप्रमाणे या सर्व जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करावायचे आहेत, परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे. किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे. अरे बाबा, सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद तो मी आहे असे समज. वादातील विषयाचा निश्चय करू लागले असता तो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे मात्र होतात पण निर्णय काहीच लागत नाही. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद चालतो ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट अक्षर अ हे अक्षर ती माझी विभूती आहे. अर्जुना, सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटांपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काळ तो मी आहे. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विरवतो, जो जलरूप झालेल्या जगालाही जेथेच्या तेथेच आटून टाकतो, जो प्रलय काळाच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाळाला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते, याप्रमाणे अमर्याद जो काळ ती माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारे श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हा सृष्टीचा जमा उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती माझी विभूती आहे. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. पुन्हा कल्पांती उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तू मध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धातू, धृती आणि क्षमा या 7 मी आहे. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणाराही मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो त्या वेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता आणखी माझ्या 7 विभूती स्त्रीवर्गापैकी आहेत, त्याही सहज सांगितल्या जातील, तू ऐक. तरी नेहमीच भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे आणि औदार्याची जोड असलेली जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी अशी जी स्मृती ती निश्चय करून मी येथे मी आहे.
स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रीवर्गामध्ये या सातही शक्ती मीच आहे असे समज. असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. तर आज आपल्या माऊलींच्या प्राकृत भाषेत 280 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालाय. आता झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर आपण अर्पण करूया. आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.